छत्रपती शिवराय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय धर्मवीर दिघे साहेब, आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आपल्या राज्याचे कंकणाचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि व्यासपीठावर आता 10 मिनिटांमध्ये विराजमान होतील. चिपळूणवर विशेष प्रेम असलेले आपल्या सर्वांचे लाडके असे पालकमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते आदरणीय सदानंद चव्हाण साहेब, तसेच भाजपचे उपनेते व जिल्हा प्रमुख आदरणीय मोरे साहेब, तसेच या निवडणुकीचे प्रभारी व आमचे मार्गदर्शक आदरणीय यादव साहेब, तसेच नातू साहेब असतील, आमचे यशवंत जाधव साहेब असतील आणि उपस्थित तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं नगरसेवक होणारे सर्व माझे नगरसेवकचे उमेदवार असतील. आज खरा आनंद होतोय की एका छोट्याशा कार्यकर्त्याच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचा चिपळूण शहराला विकास म्हणून नेण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके असे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब एक 10 मिनिटातच आपल्या समोर येत आहेत. आपल्या चिपळूणला जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आदरणीय तेव्हाचे नगरविकास मंत्री आणि आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गेले 3 दिवस तळ ठोकून होते. आपल्या चिपळूणची जी स्वच्छतासाठी त्यांनी 2 कोटी रुपये आपल्या नगरपालिकेला दिले. तेवढंच न करता जीवनावश्यक ज्या गोष्टी होत्या त्या साहेबांनी आपल्याला चिपळूण शहराला पुरवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. अनेक राजकारत्यांनी ती योजना बंद व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले, परंतु माझं महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारने ठामपणे सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे कधी बंद होणार नाही. त्यामुळं माझ्या लाडक्या बहिणींचे मी खूप खूप आभार मानतो. विशेष सांगायचं झालं तर चिपळूण नगरपालिकेची निवडणूक 2 तारखेला होत आहे. त्या 2 तारखेला आपल्याला सर्वांना महायुतीचे सर्व उमेदवार व मी नगराध्यक्षासाठी उमेश ठाकरे उभा आहे. तुम्ही सर्वांनी कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून आम्हाला सर्वांना निवडून द्यावं एवढीच मी यावेळी विनंती करतो आणि माझा प्रस्ताव थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याच्या या ठिकाणी उपस्थित होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्यावर नगरपालिका नगरपंचायती यांची निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते तुम्हाला सर्वांचे नेते पालकमंत्री सन्माननीय नामदार उदय सामंत साहेब, त्यापण उपस्थित असणारे आपण सर्व बंधू भगिनी, पत्रकार आणि कार्यकर्ते. 2 तारखेला चिपळूण नगरपालिकेची निवडणूक आहे. प्रचार अंतिम टप्प्याला येऊन पोहोचलेला आहे आणि या अंतिम टप्प्याच्या प्रचाराच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत. उमेशजींनी सांगितल्याप्रमाणे चिपळूण शहरावरती त्यांचं एक आगळं वेगळं प्रेम आहे. अनेक वेळा ते चिपळूणला आलेले आहेत
विशेषतः पूर परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम हे आपण चिपळूणकर जनता कधी विसरू शकणार नाही. ज्यावेळी चिपळूणला ते आले त्यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट आणि भयान स्वरूपाची होती. अनेक ठिकाणच्या घराघरामधला चिखल तसाच सुकलेला होता. तो काढता येणं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. माणसं मिळत नव्हती साफसफाई करण्यासाठी. अशा परिस्थितीत शिंदे साहेब आले, या शहराच्या भागाभागात फिरले, तुम्हा आम्हा सर्वांना ते भेटले आणि हे विदारक चित्र बघितल्यानंतर त्यांनी तिथून आपल्या यंत्रणेला, नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने तिथून त्यांनी सगळ्या पुण्या मुंबईच्या यंत्रणेला त्यांनी अलर्ट केलं आणि जवळजवळ 6 तासामध्ये देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळी यंत्रणा ही चिपळूणमध्ये आली. आणि ती यंत्रणा आली म्हणून पुढच्या 4 दिवसामध्ये चिपळूणकरांच्या घराघरातला रस्त्यावरचा गाळ बाहेर पडला आणि आपण सगळी मंडळी आपल्या घरात गेलो आणि मोकळा श्वास आपल्याला घ्यायला मिळाला. आणि हे काम आणि त्यावेळी त्याचबरोबर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळ्यात अधिक मदत जर कोणी पाठवली असेल चिपळूण शहराला तर शिंदे साहेबांनी पाठवली. असंख्य एसटी बसेस चिपळूणकरांच्या मदतीला त्यांनी पाठवल्या आणि आपण पाहिलं आजूबाजूच्या परिसरामध्ये कित्येक पटीनं त्यांच्या फोटो लावलेल्या गाड्या या मदतीसाठी आलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलं. जनमानसामध्ये 18 तास काम करणारा असा आपला नेता आहे. या चिपळूण शहराच्या बाबतीत गेल्या 8 वर्षामध्ये प्रशासक जरी असलाय तरी तुम्हा आम्हा सर्वांचे, या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेबांनी या शहराला खूप मोठा निधी दिलाय, हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही. लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा अनेक कामं आपल्या समोर उभी राहिलेली दिसतात. याचं श्रेय पालकमंत्री उदय सामंत साहेबांना आणि मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आपण द्यायला पाहिजे. आज आपण पाहिलं तर वाशिष्ठी नदीतला गाळ काढण्याचं काम असो, गेले कित्येक वर्ष बंद असलेलं आपलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असेल, त्याचबरोबर आपल्या समोर उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा असेल, या सगळ्यांबरोबर नारायण तलाव असेल, बॅडमिंटन कोर्ट असेल किंवा विकासाच्या अनेक मूलभूत सुविधांच्या कामांसाठी खूप मोठा निधी आदरणीय सामंत साहेबांनी या शहराला दिला. आज त्यांच्या नेतृत्वाखाली या शहराची निवडणूक शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे उमेदवार लढवत आहेत. आज आपण पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचा आमचा चेहरा उमेशजी सकपाळ असतील, एक सर्वसामान्य कुटुंबातला एक चेहरा, अगदी शून्यातनं इथपर्यंत प्रवास केलेला असा आमचा हा सहकारी आहे. नगरसेवक असताना सुद्धा तो जसा होता तसा आज नगराध्यक्षाच्या उमेदवारामध्ये, नगराध्यक्षाचा उमेदवार असताना तो तसाच आहे. अनेक संस्थांना मदत करणारा, लोकांच्या सुखदुःखात 24 तास लोकांच्या सोबत असणारा, कोरोनाच्या काळात अनेकांना उपयोगी पडणारा आणि आजही तरुणांना, आबालवृद्धांना आपला आपलासा हवाहवासा वाटणारा असा सर्वसामान्य घटकातला एक चेहरा आज युतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतो.
समोर अनेक उमेदवार आहेत, त्यामध्ये अनेकांनी या नगरीची अनेक पदं भूषवलेली आहेत. पण आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे की विकासाचं विजन घेऊन घेणारा आमचा नगराध्यक्षाचा चेहरा आहे आणि त्याच्या पाठीमागे उभी असलेली आम्ही सगळी मंडळी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या शहरासाठी असेल, या तालुक्यासाठी असेल, सदैव काही ना काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवून काम करणारी मंडळी आहे. हा शिवसेना भाजपा युतीचे आमचे सगळे उमेदवार हे फार विचारपूर्वक आम्ही दिलेले आहेत. या सगळ्या उमेदवारांमध्ये कडे गुणवत्ता आहे, लोकांची काम करण्याची क्षमता आहे, विजन आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना सोबत घेण्याचं त्यांच्याकडे कसब आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये लोक संभ्रमित होती, जनता संभ्रमित होती, शहरातल्या लोकांना थोडंसं अवघड वाटत होतं. पण आज आपल्या सगळ्यांमध्ये फिरताना एक एवढं लक्षात येतंय की चिपळूणकरांचा निर्णय झालेला आहे की येत्या 2 तारखेला सत्तेवर शिवसेना भाजप रिपब्लिकन युतीचेच उमेदवार बसवायचे. आणि यासाठी येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीपर्यंत आपल्या सगळ्यांना खूप मेहनत घ्यायची आहे आणि काळजी घ्यायची आहे. लोकांच्या घराघरामध्ये आपले सगळे उमेदवार पोचलेले आहेत. त्या बाबतीत लोक आम्हाला सांगतात आणि त्याचबरोबर हेही सांगतात की या सगळ्या प्रश्नांना न्याय आपण देऊ शकतो. आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब येणार आहेत. त्या चिपळूण शहराचे अनेक प्रश्न मांडणार आहोत. आज आमच्या चिपळूण शहरामध्ये सगळ्यांची अडचण असेल किंवा या शहराचा विकास ज्याच्यामुळे खुंटला ती ब्लू आणि रेड लाईन. पूरमुक्त चिपळूण ही खऱ्या अर्थानं चिंतेचा विषय चिपळूणकरांचा आमचा बनलेला आहे. परंतु आम्हाला खात्री आहे की या समस्येला यातून तोडगा काढण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन युतीच्या माध्यमातून आलेलं नगरपालिकेचं आमचं सरकार हेच यातून मार्ग काढू शकतं. बाकी कुणालाही यातून मार्ग काढता येणं शक्य नाही. भारतीय जनता पार्टीचे आले, शिवसेना युतीचे उमेदवार आले, नेते आले आणि या सगळ्या मंडळींनी शहरात फिरत असताना लोकांनी सांगितलं की आमचा हा रेड लाईन ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लावा. तर या शहराची वाट पूर्णपणे खुंटलेली आहे. तिची डेव्हलपमेंट आमच्याकडे होत नाही. आज अनेक प्रश्न आहेत. मूलभूत प्रश्न जरी आपले असले तर त्याबरोबरच या विकासाच्या प्रश्नांनाही आपल्याला हात घालायला लागेल. पुढच्या भविष्यातल्या प्रश्नांसाठी काम करावं लागेल आणि त्यासाठी शहर वाढणं गरजेचं आहे. या शहरातले तरुणांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, या प्रश्नाबरोबर हे शहर अधिक ताकदीनं कसं उभं राहील आणि त्या माध्यमातून आमच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे रोजगार कसे निर्माण होतील यासाठी हे शहर स्मार्ट सिटी म्हणून बनवणं हेही आमचं काम आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका पंचायतींसाठी 7 कलमी राजपत्री मार्ग दिलेला आहे आणि पक्षाने जाहीरपणे लोकांना आश्वासित केलेलं आहे की या 7 गोष्टींच्या माध्यमातून प्रत्येक सिटी स्मार्ट सिटी करण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. आज या ठिकाणी मान्यवर आहेत वैशाली मधुकर निमकर, त्यांची निशाणी आहे कमळ आणि त्याच प्रभागामध्ये शिवसेनेचे जे उमेदवार आहेत विष्णू मधुकर लाणे, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार आहेत आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी
महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण चिपळूण नगर परिषदेच्या या पूर्णाकृती असणाऱ्या शिवप्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जाईल. त्याचबरोबर त्यांच्या समवेत रत्न या ठिकाणी आदरणीय यादव साहेब यांनी आपल्या मनोगतात जात असताना आपण आपले असणारे नेते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून झालेली असणारी कामं आणि निश्चित स्वरूपात चिपळूणकरांना आपण न्याय देऊ शकतो या पद्धतीनं आपण जी कामं करायची आहेत त्याबद्दलचं असणारं विजन सांगितलं. आपले माहितीचे असणारे सगळे जे असणारे जे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे आदरणीय उमेदवार सकपाळ यांच्याबद्दलचं असणारं मत व्यक्त केलं. सगळ्यांना विनंती आहे आपण उभं राहून टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. साऊंड ऑपरेटर सगळ्यांना विनंती आहे कंटिन्युअस क्लॅपिंग पाहिजे. टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना भाजप पिंपरी महायुतीचा ज्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे नगरविकास मंत्री आदरणीय आमदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कोकणातला असणारा हा प्रचार सभांचा असणारा दौरा शिवाजी महाराज की आदरणीय शिंदे साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहोत. घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील आपण या ठिकाणी अभिवादन करत आहोत. माजी आमदार आदरणीय विनय राठोड साहेब यानंतर शिवसेना हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी खास करून उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब, माजी आमदार विनयजी नातू, माजी आमदार सदानंदजी चव्हाण, शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यशवंतजी जाधव, भाजपाचे नेते प्रशांतजी यादव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे आणि भावी नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ, भाजपा शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित चिपळूणवासीय बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही. साहेबांचं मी मनपूर्वक चिपळूणमध्ये स्वागत करतो आणि या प्रचाराची सुरुवात करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन सन्माननीय शिंदे साहेब यांच्या पुतळ्याला आपण अभिवादन केलं. तो चौक सुशोभित व्हावा ही मागणी होती आणि आज विलक्षण योगायोग आहे की राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण या चौकाच्या सुशोभीकरणासाठी पैसे दिले आणि हा चौक सुमारे 30 वर्षानंतर सुशोभीकरण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तर याच्या उजव्या बाजूला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे. चिपळूणवासियांना ही देखील कल्पना आहे की 10-12 वर्ष हे इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह बंद पडून होतं. पुरामध्ये स्वतः तुम्ही या ठिकाणी मदतीला धावून आला होता आणि ज्यावेळी पुराच्या मदतीसाठी तुम्ही आला होता
तर या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये देखील तुम्ही आला होता आणि त्यावेळी आपण चिपळूणकरांना शब्द दिला होता की 10-12 वर्ष बंद पडलेलं इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह हे नगर विकास खात्यामार्फत आम्ही सुरू करू आणि त्या शब्दाला जागून मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही करोडो रुपये त्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाला दिले आणि ते नाट्यगृह आज नाट्यकर्मींसाठी आणि रसिकांसाठी आपण खुलं करू शकलो. आपण जिल्ह्याचा पालकमंत्री मला केल्यानंतर अनेक चिपळूणच्या भागामध्ये आपण विकास कामं केली, पण या चिपळूणच्या विकास कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याचं काम. साहेब, आपण मुख्यमंत्री असताना पहिले 8.5 कोटी रुपये दिले आणि या चिपळूणवासियांवरचं संकट खऱ्या अर्थानं दूर करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते आज आपल्याला विनंती करायला आले की जो उमेश सकपाळ आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, भाजपा शिवसेनेचे बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करावं ही विनंती करण्यासाठी साहेब तुम्ही इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक पालकमंत्री यांना त्यांना आभार मानतो. आणि चिपळूणकरांच्या जीवनमरणाचा जो प्रश्न आहे तो साहेब तुम्हीच सोडवू शकता ही देखील आम्हाला खात्री आहे. आज चिपळूणकरांच्या जीवनमरणाचा प्रश्न म्हणजे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन या बाबतीमध्ये आपण धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे आणि रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनच्या संकटातनं शिंदेसाहेब आपण चिपळूणकरांना जर बाहेर काढलं, आयुष्यभर चिपळूणकर एकनाथ शिंदे साहेबांना कधी विसरणार नाहीत ही भूमिका आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घ्यावी लागेल. आणि अजून एक महत्त्वाची साहेब गोष्ट सांगतो, चिपळूणवासियांचं विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांवर भरभरून प्रेम आहे. प्रशांत यादव साहेब भाषण करत असताना जरी मी इथे नव्हतो तरी तुमचं भाषण मी कान लावून ऐकत होतो. तुम्ही असं सांगितलं की वाशिष्ठी नदीला ज्यावेळी पूर आला त्या राज्यातला पहिला नेता त्या चिपळूणमध्ये पोहोचणारा होता ते म्हणजे आमचे एकनाथ शिंदे साहेब होते. आणि नुसते चिपळूणमध्ये आले नाही तर येताना सगळा फौजफाटा घेऊन आले, ठाणे महानगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन आले आणि कंबरभर असलेला गाळ जो कधी 15-20 दिवस 2 महिने बाजूला होणार नाही असं चिपळूणकरांना वाटत होतं, त्या अवघ्या 4 दिवसामध्ये तो गाळ काढून हे चिपळूण पूर्वरत करण्याचं काम या चिपळूणमध्ये कुणी केलं असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय ही देखील जाणीव चिपळूणकरांना असली पाहिजे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली जी जी काही विकासाची कामं करायची आहेत तो निधी चिपळूणकरांना वाढ आणि भाजपा शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देतील ही खात्री बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोदजी झगडे, सर्व माहितीचे असणारे पदाधिकारी विनोद थोरात आणि उपस्थित सर्व माहितीच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने आपण या ठिकाणी स्वागत. आपल्या सर्वांचे लाडके टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय योगेश दादा कदम. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज चिपळूणकरांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या चिपळूणच्या नगर परिषदेवरती भगवा फडकवण्यासाठी येथे उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, माजी आमदार विनयजी नातू साहेब, माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब, संपर्क प्रमुख शिवसेनेचे यशवंतजी जाधव, भाजपचे नेते प्रशांतजी यादव, भाजपचे जिल्हा प्रमुख सतीशजी मोरे, शिवसेना भाजप आरपीचे सर्व पदाधिकारी, विशेष म्हणजे ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या रूपाने ह्या चिपळूण नगर परिषदेवरती भगवा फडकणार आहे, महायुतीचा भगवा झेंडा फडकणार आहे, ते आपले उमेदवार, नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय म्हणजे आपले उमेशजी सकपाळ, उपस्थित शिवसेना भाजप युतीचे सर्व उमेदवार, त्यांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित सर्व चिपळूणकर बंधू भगिनी मातांनो, अगदी 2च मिनिटात माझं मनोगत व्यक्त करून आपण सर्व आज इथे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता इथे जमलेलं आहात. साहेब, आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड, चिपळूण, गुहागर, देवरुख, रत्नागिरी, लांजा अशा या निवडणुकाला होऊ घातलेला आहे. आज उदयजी सामंत साहेब असतील, शिवसेनेचे आपले सर्व नेते असतील, भाजपचे सर्व नेते असतील, या सर्व ठिकाणी आपण महायुतीच्या माध्यमातून, युतीच्या माध्यमातून आपण निवडणुका लढवत आहोत. आणि या व्यासपीठाच्या निमित्तानं आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस फक्त 1700 मताने आपले विधानसभेचे आपले उमेदवार पराभूत झाले, परंतु यावेळेस
गुहागडची देखील नगरपंचायत ही 100% युतीचा उमेदवार जिकडे जिंकतोय हे चांगलं वातावरण आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळतंय. किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व नगरपंचायती सर्वच्या सर्व नगर परिषदांवरती युतीचा भगवा झेंडा फडकेल इतकं चांगलं वातावरणात आपल्याला इथे अनुभवायला मिळतंय. आणि हे सर्व आपल्या कृपेने झालेलं आहे. आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना नगरविकास खातं आपल्याकडे होतं. आजही नगरविकास खातं आपल्याकडे आहे. आपण दिलेला निधी आपण दिलेल्या निधीच्या जोरावरती आम्ही या सर्व निवडणुका लढवत आहोत. पाण्याचे प्रश्न असू द्यात, रस्त्याचे प्रश्न असू द्यात, मूलभूत सुविधा असू द्यात, या सर्वांकरिता आपण जो निधी उपलब्ध करून दिला त्याकरिता त्या जोरावरती आज आम्ही ठामपणाने सांगू शकतोय की होय रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, हा युतीचा बालेकिल्ला. आम्ही पुन्हा काबीज करायला आम्ही सर्व सज्ज आहोत, तयार आहोत. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे साहेब, चिपळूण म्हटल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला, परिणामी युतीचा बालेकिल्ला. आणि या बालेकिल्ल्यामध्ये आपल्या सर्वांना साक्षीने मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विश्वास देऊ इच्छितो की इथली जनता समाज, धर्म, पंथ सर्व बाजूला ठेवून जो जनतेचा पाईक आहे, जो जनतेसाठी 24 तास धावून जातो, मागील झालेल्या महापुरामध्ये ज्यांनी जनतेची सेवा केलेली आहे त्या आपल्या उमेश सकपाळला निवडून देईल हा आमचा ठाम विश्वास आहे. त्यांनी केलेलं का जनतेच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून साहेब आपण दिलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दिलेले लाभ असतील ते जनता किंवा महिला अजूनपर्यंत विसरलेल्या नाहीत. महिला बचत गटांना आपण दिलेली ताकद असेल त्या महिला आजपर्यंत विसरलेल्या नाहीत. म्हणून विश्वास दर्शवतो की आपल्या साक्षीने रत्नागिरी जिल्हा संबंध महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा अव्वल जिल्हा म्हणून पुढे येईल. संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने जो पाठिंबा दर्शवला त्याच पाठिंबा ह्या नगरपंचायतच्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये जनता आपल्या सोबत राहील आणि ह्या चिपळूण नगर परिषदेवरती देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकेल हा विश्वास दर्शवताना इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण युती शासनाच्या माध्यमातून केलेली कामं आपण जनतेसमोर मांडलीत. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संघर्षातून घडलेलं जनतेसाठी जगणारं आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा अचल आधारस्तंभ अनाथांचे नाथ आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब. जोरदार टाळ्या जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या ठिकाणी चिपळूणचं जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत काळभैरवाला वंदन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित उदय सामान आता दुसऱ्या सभेला लांजाला गेले माझे सहकारी मंत्री योगेश कदमजी, डॉक्टर विनय नातूजी, शशिकांत चव्हाण आणि उमेदवार आपले उमेश सकपाळ, प्रशांत यादव, सगळ्यांची नावं घेत नाही मी. सर्व महायुतीचे पदाधिकारी, युतीचे आपले सर्व पदाधिकारी आणि उमेदवार आपले उमेश सकपाळ आणि त्यांच्याबरोबर इथे 29 आहेत 27 उमेदवारांची टीम या ठिकाणी उभी आहे. आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. लाडके भाऊही आहेत, पण मी अनेक सभा घेतल्या, माझा आवाज पण थोडा जरा बसलाय, परंतु मी महाराष्ट्रभर अनेक सभा घेतल्या आणि त्या सभांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती. खूप मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी सभेला येत आहेत, उपस्थिती देत आहेत, लाडके भाऊही आहेत. परंतु जे चित्र विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींचं आम्ही पाहिलं होतं तेच चित्र या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पाहायला मिळतंय. यावरून
आमच्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे की यावेळेस युतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं. आणि इथं तर आपली शिवसेना, भाजपा आणि रिपाईची युती आहे. चिपळूणमध्ये आता पुन्हा भगव्याचंच राज्य आणायचं आहे. योगेश कदम म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड असं यश आपण दिलं. त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. आणि प्रचाराची धामधूम आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. उद्यापर्यंत प्रचार आहे. परंतु यावेळेस मला एक समाधान आहे. त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं आम्ही फिरलो त्या भागामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण पोचला. आणि इथं शिवसेना, भाजपा, रिपाईची आपली महायुती आहे. या युतीच्या माध्यमातून आपल्याला विकास घडवायचा. आणि आज विकास घडवत असताना या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आम्ही युती म्हणून राज्यामध्ये काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलेलं आहे. अनेक विकास प्रकल्प जे थांबले होते ते आपण त्याला चालना दिली. अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या. आणि त्या कल्याणकारी योजनांमध्ये मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि ही योजना सुरू करताना अनेक विरोधकांनी त्यामध्ये अडथळे आणले. आता त्याच्यामध्ये कोर्टात गेले. योजना ही फसवी आहे, चुनावी जुमला आहे, असा तसं आरोप करत होते. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, देवेंद्रजी आणि आम्ही, अजितदादा, आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना लागू करायची. आणि ही योजना आम्ही लागू केली, तिची अंमलबजावणी केली. आणि मी आपल्याला सांगतो, आताही काही लोक अफवा पसरवत आहेत, पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधी कुणी माईकाला आला तरी सुद्धा कधी बंद होणार नाही. पण ती आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे हे पोटदुखी जे आहे विरोधकांना सातत्याने होत असते. सातत्याने त्यांच्या पोटदुखीला आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे काय ना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही महाराष्ट्रात आणि मुंबईत मोफत त्यांचं औषध करण्यासाठी केले. परंतु तरी पोटदुखी काही जात नाही. आम्ही आपलं काम करतोय, आम्ही विकासाला चालना देतोय. मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प राबवले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. देवेंद्रजी आता आम्ही पुढे नेत आहेत, टीम म्हणून आम्ही काम करतोय. परंतु त्या ठिकाणी विकास हा आपला अजेंडा आहे. बाकी सगळ्या गोष्टी तर होत राहतील. परंतु मला आठवतंय चिपळूणमध्ये त्याचा उल्लेख अनेक लोकांनी केला. जेव्हा पूर आला त्या पुरामध्ये प्रचंड कार्यकर्त्यांचं, आपल्या लोकांचं नुकसान झालं, नागरिकांचं नुकसान झालं. तसं हे शहर छोटं आहे, नगर परिषदेचा जीव छोटा आहे. आणि मी हे पाहिल्यानंतर, मी त्यावेळेस नगर विकास मंत्री होतो, मी संपूर्ण नातूसाहेब ठाणे, नवी मुंबई, पनवेल या सगळ्या भागातली मशिनरी, मॅनपॉवर सगळीकडे आणली. आणि चिखल तर एवढा होता, पण त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर इथं लोकांना मदत केली. आणि शेवटी ती आपली जबाबदारी आहे.
त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील वैद्यकीय पथकं पाठवली, डॉक्टर पाठवले. इथं साथीचे आजार पसरू नये याची देखील काळजी घेतली. शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही पूर येऊ द्या, महापूर येऊ द्या, आपत्ती येऊ द्या, संकट येऊ द्या, तिथं हा एकनाथ शिंदे पोहोचलेला आहे. शेवटी आपली जबाबदारी आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आता मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. पण शेवटी कार्यकर्त्याची नाळ आपली जुळलेली आहे. आणि उमेश सकपाळ हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. ठाण्याला आनंद गे साहेबांच्या आमच्या सोबत यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी खास त्यांना इथं निवडून द्या म्हणून विनंती करायला आलेलो आहे. आणि मग कोकण हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी कोण काय करतंय आज बघतोय आपण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकच प्रचार करतोय. देवेंद्रजी एक साईडला करतात, मी एकीकडे करतोय आणि यामध्ये विरोधक कुठं दिसतच नाही. विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे, त्यांनी शरणागती पत्करलेली आहे. खरं म्हणजे लोक पत्रकार मला विचारतात, अरे तुम्ही तिघं फिरताय, बाकी कुठे कोण आहे? बोले काय आता त्यांनी पराभव मान्य केला असेल, कारण ही महाराष्ट्रातली जनता लोकांच्या बाजूने उभी राहते. म्हणून 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही दिली आणि अतिशय लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. त्यामुळे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि तेच चित्र या निवडणुकांमध्ये देखील पाहतोय. आणि म्हणून आम्ही एक विचारधारेने एकत्र आलेलो आहोत. बाळासाहेबांची विचारधारा, त्या काळामध्ये युती झाली, बाळासाहेब, अटलजी, अडवाणीजी, त्या काळात झालेली युती आमची, काल परवा झालेली युती नाही आहे. आणि म्हणून एक विचारधारेने एकत्र आलेलो. आमची आयडिओलॉजी एक, विकासाचा अजेंडा आमचा. आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी NDAचं गठबंधन पुढे घेऊन जात आहेत नेतृत्वाखाली. देश पुढे जातोय, देशाची प्रगती होतीये आणि जिथं जिथं देशाकडे वाकडा नजराने कोणी पाहिल त्याला देखील धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्या देशाने केलंय. पाकिस्तानचं आपण पाहिलं, ऑपरेशन सिंदूरही पाहिलं, पहलगामचा दुर्दैवी हल्लाही पाहिला. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपला अजेंडा हा विकासाचा आहे, विकासाला महत्त्व देतोय. मगाशी मला सांगितलं की काय काय आपण केलेलं आहे. या ठिकाणी आज नदीतला गाळ काढण्यासाठी आपण त्यावेळेस निधी दिला, रिटर्निंग वॉलसाठी 15 कोटी दिले. आता निळी आणि लाल रेषा जी आहे, पूर्ण रेषा, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि मी आपल्याला सांगतो की इथं जे लोकांच्या चांगल्याच आहे, पण जे लोकांना नुकसानकारक आहे, जे लोकांवर अन्यायकारक आहे, ते पुन्हा त्याचं फेर सर्वेक्षण केलं जाईल आणि त्यामध्ये लोकांना न्याय दिला जाईल. हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 27 कोटी, DPCचे 15 कोटी, काय या ठिकाणी 153 कोटी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करण्यासाठी आपण निधी दिला. त्याचंही काम आपण सुरू करू. त्याचबरोबर वशिष्ठी नदीवरील मुरादपूर ते पेठमाप भागाला जोडणारा हाय लेवल सबमर्सिबल पूल 13 कोटी पाणी योजना, 85 कोटी खर्च करून चिंच नाका ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्ता आपण विकसित करतोय. अनेक इथं आहेत, मी ते का वाचून दाखवत नाहीये. खूप कामं आपण त्या काळात केली. येता येता छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पाहिली, समाधान वाटलं. आणि असे अनेक प्रकल्प आपल्याला इथे मार्केटसाठी लागणारे पैसे, आपल्याला जे जे काही आवश्यक आहे या शहराच्या विकासासाठी, आपल्याला चांगले रस्ते पाहिजे, चांगली दिवाबत्ती पाहिजे, पाणी पुरवठा पाहिजे, भुयारी गटार योजना पाहिजे, उद्यानं पाहिजे, स्मारकं महापुरुषांची पाहिजे, त्याचबरोबर खेळाची मैदानं पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजे, चांगल्या शाळा पाहिजे, एक चिपळूण हे आदर्श शहर झालं पाहिजे. यासाठी आमची युती
बिलकुल भक्कमपणे आपल्या चिपळूण वासियांच्या मागे उभी राहील, हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आपल्याला एवढंच सांगतो की ज्या वेळेस आपल्याला निधीची आवश्यकता लागेल, हे सर्व करण्यासाठी तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास विभाग आहे. त्यामुळे नगर परिषदांना निधी देणं हे माझ्या अखत्यारीत येतं. त्यामुळे उन्मेष, आपल्याला निधीची कमतरता बिलकुल पडणार नाही, हा मी शब्द आपल्याला देतो. आणि मी एवढंच सांगतो की विकासाला चालना द्या. जे पैसे आपल्याकडे, जे फंड ज्या कामासाठी येईल, ती कामं मात्र अतिशय चांगल्या दर्जाची करा, चांगल्या क्वालिटीची करा, वेळेमध्ये करा, लोकांना त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. आणि म्हणून या चिपळूण शहराच्या विकासासाठी, चिपळूण शहर काय अगदी सिद्धेश आपलं योगेश इकडं आहे, या कोकणामध्ये नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण भरपूर पैसे दिले. आणि याचा अर्थ एकच होता की या ठिकाणी आपल्याला विकास करायचा होता. मी या ठिकाणी हे सांगेन की आपल्या सरकारने, शासन आपल्या दारी आपण कार्यक्रम केला. लोकांच्या, बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपण 4 कोटी लोकांना फायदा दिला, 4 कोटी लोकांना. आणि 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. काही लाभ पूर्वी नव्हते, लाभार्थी नव्हते, योजना नव्हत्या, होत्या, पण त्याच्या चक्रा मारून लोक कंटाळून जायचे. परंतु आता यावेळेस आम्ही शासनच लोकांच्या दारी घेऊन जातो. आता विकास चिपळूणमध्ये, चिपळूणच्या घराघरात आपल्याला आणायचं आहे. आणि त्यासाठी युतीला मतदान करा अशी विनंती मी आपल्याला करतो. मी या ठिकाणी एकदा कोल्हापूरला शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये होतो. इथं मुस्लिम भगिनी पण दिसतात. एक मुस्लिम भगिनी स्टेजवर आली, तिच्या हातामध्ये एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो काहीतरी अडचण असेल तुझी. म्हणालो काय झालं? तर म्हणाले इसका नाम दुआ है. मग मी म्हणालो काय झालं बाबा, क्या हुआ? तर बोले हिने तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून 3 कोटी रुपये दिले आणि त्या 3 कोटीमध्ये मी माझ्या या मुलीचं ऑपरेशन केलं, छोटं बच्चू, आणि ऑपरेशन केल्यामुळे तिचा जीव वाचला म्हणून तिचं नाव त्यांनी दुआ ठेवलं. 450 कोटी रुपये योगेश आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून 2.5 वर्षात लोकांना दिले. 70,000 लोकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. लाडकी बहीण योजना तर केलीच, पण लेक लाडकी लखपती योजना केली. या ठिकाणी ST मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी 50% फी आपण सरकार भरत होतं. उच्च शिक्षणात कुणाला मेडिकल करायचं, इंजिनिअरिंग करायचं, कुणाला उच्च शिक्षण घ्यायचं, 50% सरकार भरत होतं, 50% ते पालकांनी भरायची होती. पण दुर्दैवाने एका मुलीने आत्महत्या केली. मी मुख्यमंत्री होतो, 12:30 वाजता एक टीव्हीवर बातमी ऐकली, बघितल्यानंतर मला फार मनाला वेदना झाल्या. मी एक संवेदनशील कार्यकर्ता आहे आणि त्याच वेळेस मला समजलं की त्या मुलीने आत्महत्या केली की 50% फी आपले वडील भरू शकत नाही, ते आत्महत्या करू शकतात आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी आपल्याला सांगतो, मी त्यावेळेस विचार केला की खऱ्या अर्थाने आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, गोर गरिबांचं सरकार म्हणतो आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी जर आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर आपल्या सत्तेचा, आपल्या राज्याचा उपयोग करा. त्याच दिवशी निर्णय घेतला आणि उच्च शिक्षणासाठी 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. हे काम आपण केलं. असं काम आपल्या सरकारने केलेलं. अनेक योजना सांगता येतील, वेळ पुरणार नाही, परंतु जे सरकार काम करत होतं, सरकार राज्याला पुढे नेत होतं. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, केंद्रात आपलं महायुतीचं सरकार, राज्यात महायुतीचं सरकार, चिपळूणमध्ये देखील आपण शिवसेना भाजपा युतीचं सरकार आणा आणि या चिपळूणचा विकास करून घ्या. पैसे माझ्यावर सोडा, काळजी करू नका, मी देणार आहे, घेणार नाही.
आणि म्हणून देत आलो विकासाला कधी हात आकडता घेतला नाही. पैशाशिवाय विकास होत नाही ना. आणि हा बरोबर, दादाला पैसे पाहिजे का नको बाबा? आणि मला मगाशी सांगत होता दादा तुमचा या कामासाठी आता मी अर्ज देणार आहे, पैसे पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला, हे समीकरण मी गेले अनेक वर्ष अनुभवलेलं आणि माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलेला. मी आपल्याला परवाचा एक किस्सा सांगतो. विटा सांगलीला मी गेलो. आता एवढ्या 7-8 सभा असल्यामुळे कुठे थोडा वेळ होत, शेवटच्या सभेला थोडा वेळ होतो. पण रात्रीचे 9:45 वाजले होते, पण एकही माझी लाडकी बहीण हल्ली नव्हती. हजारो लाडक्या बहिणी, थंडी होती तिकडे, पण या एकनाथ शिंदेला भेटायला थांबल्या होत्या. मी स्वतःला भाग्यवान समजतो. पद येतात, पद जातात, पद वर खाली होतात, परंतु या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की 2 तारखेला या ठिकाणी आपल्याला खरं म्हणजे मी 2 तारखेला आपण धनुष्यबाण नगराध्यक्षपदाचे निशाण आहे आणि बाकी आपले धनुष्यबाण आणि कमळ या निशाणीवर आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपला विकास घडवून घ्यायचा आहे. मी आपल्याला एक शब्द देऊन जातो की जे काही बाकी आहे चिपळूणमध्ये, ज्या विकासाची कामं बाकी आहे ती तुम्ही कामं सगळी या एकनाथ शिंदेला नगराध्यक्ष महोदय सांगा. नगराध्यक्ष म्हणून आता मी यांचा विजय निश्चित आहे, पक्का आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण तुम्ही लोकांनी ठरवलेलं आहे की उमेश सकपाळला नगराध्यक्ष करायचं, त्यांच्या टीमला विजयी करायचं. त्यामुळे जबाबदारी माझी आहे आणि आमचा ठाणेकर आहे, ठाण्याला काम केलं त्यांनी आनंद दिघे साहेबांच्या सोबतीने आणि त्यामुळे त्याला विशेष लक्ष देणार. एकनाथ शिंदे नगर विकास विभागातून कुठल्याही कामाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द देतो. आणि येत्या 2 तारखेला आपण चिपळूण नगर परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवा आणि 3 तारखेला विजयाचे फटाके फोडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुहागरच्या देखील आपल्या शिवसेनेच्या महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीताताई मालप आलेल्या आहेत. मी त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि आपले गुहागरमध्ये जे नातेवाईक असतील, जे आपले सगळे सोयरे असतील, त्यांना देखील आपण विनंती करा की आपल्या नीताताई मालप यांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि 2 तारखेला विजयाचा गुलाल म्हणजे 3 तारखेला विजयाचा आनंद उत्सव साजरा करा. चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्व मान्यवर उपस्थित राहिले, त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्व नागरिकांचे, सर्व मतदार बंधू भगिनींचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद साहेब.